मरणार आहोत सगळं हे लक्षात घ्या. कोणीही मनुष्य या जगामध्ये अमर नाही की जो कधीच मरणार नाही. किती वर्षाचं आयुष्य आहे अगोदर आम्ही वाचलं म्हणून 90 अध्यायामध्ये काय म्हणतो, कमीत कमी आमचं आयुष्य 60 वर्ष आणि शक्य अक्षरशः तर 80 वर्ष. तरीही ते कष्टमय दुःखमय त्रासलेलं आहे ते लवकर सरताना आम्ही काय होतो निघून जातो. आणि मग त्यातले अर्धे वर्ष संपले. लक्षात घ्या, कोणी 60 असेल, कोणी 70 असेल, कोणी 65 असेल, कोणी 55 असेल, अर्ध काय झालं संपलं. राहील 2-4 वर्ष कशाला भांडता. आपण घरी गेलो की याच्या संघ भांडण, त्याच्या संघ भांडण, शेजाऱ्या संघ भांडण, कामात भांडण, कोणाशीच पटत नाही. शास्त्र सांगतं की आम्ही मृत्यू झालेलं ख्रिस्ती जीवन जगत आहोत. येशूनं प्रेम केलं, बोलो हालेलुया. येशूनं प्रेम केलं. शास्त्र सांगतं इतकं प्रेम केलं त्यानं त्याच्या तोंडात मारलं तरी तो म्हणला हे काय करतात यांना समजत नाही. समजलं असतं तर असं केलं नसतं. ती धार्मिकता जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होते, ते जीवन जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होतो, तो ख्रिस्त जेव्हा आमच्यामध्ये येतो, तेव्हा आम्हाला असं म्हटलंय की स्वर्ग म्हटलेलं ठिकाण आहे. फक्त ख्रिश्चन झाल्यानं आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. मग पुढे काय म्हटलं, दोघं मेले. या भाषांतरामध्ये असं म्हटलंय की त्या श्रीमंत माणसाची उतार क्रिया करण्यात आली. उतार क्रिया म्हणजे कदाचित मोठा डामडोल असेल आणि मोठी बेजवानी असेल आणि मोठी भाषणं दिल्या असतील, पण तो मरणानंतर नरकात जातो असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. लोक असं म्हणतात की कोणी पाहिलं, बरेच लोक असं म्हणतात कोणी नरक पाहिलं, कोणी स्वर्ग पाहिलं. तुम्ही पाहिलं का? शास्त्र सांगते येशूने पाहिलं. बोला हालेलुया, बोला बोला हालेलुया. आणि म्हणून आमचा विश्वास आहे येशू मेला. आमचा विश्वास आहे त्याला स्तंभावर ठेवलं. आमचा विश्वास आहे त्याच्या डोक्यात काड्यांचा बुगुर घालण्यात आला. आमचा विश्वास आहे त्याला खिळे ठोकले, पण तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. बोला हालेलुया. नरक त्याला धरून देऊ शकला नाही, भूमी त्याला धरून देऊ शकली नाही, मरण त्याला धरून देऊ शकलं नाही. त्यानं तिथे जाऊन सुद्धा स्वार्थ सांगितली.